नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत NMMS राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजे NMMS परीक्षेचे आज आपण सिलेबस बघणार आहोत इयत्ता 8वी। याच्यामध्ये तुमचे दोन विषय असतात, मॅट व सॅट। मॅटचा फुल फॉर्म आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे यालाच म्हणतात बौद्धिक क्षमता चाचणी, आणि दुसरं राहते सॅट म्हणजे स्कूल ॲप्टिट्यूड टेस्ट, याला मराठीमध्ये म्हणतात शालेय क्षमता चाचणी। त्या दोन्ही विषयामध्ये प्रश्नसंख्या 90 असते आणि एकूण गुणसुद्धा 90 म्हणजे प्रत्येकी एक प्रश्नाला 1 गुण असतात आणि वेळ असते 1.5 तासाची वेळ असते। पहिल्यांदा मॅथचा पेपर रोजचा असतो, देन त्याच्यानंतर सॅटचा पेपर असतो। त्या मॅथच्या पेपरमध्ये बौद्धिक क्षमता चाचणीमधले जेवढे पण टॉपिक येतात ते सर्व टॉपिक याच्यावर येतात आधारित। त्याच्यानंतर सॅटमध्ये विषयाची विभागणी करण्यात आलेली असते, म्हणजे सायन्सवर 35 क्वेश्चन असतात, इतिहासवर 15 क्वेश्चन असतात, नागरिकशास्त्रावर 15 क्वेश्चन असतात, भूगोलवर 15 क्वेश्चन असतात आणि देन त्याच्यानंतर गणितावर म्हणजे मॅथमॅटिक्सवर 20 क्वेश्चन असतात। म्हणजे अशा प्रकारे 90 क्वेश्चनची विभागणी करण्यात आलेली आहे। ते NMMS एक्झाम देण्यासाठी पात्रता कोणती असेल तर तो विद्यार्थी 8वीमधला असला पाहिजे। त्याचबरोबर त्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 म्हणजे 3,50,000 पेक्षा कमी असावे। त्याचबरोबर इयत्ता 7वीमध्ये त्यांना 55% पेक्षा जास्त गुण असले पाहिजे आणि मागासवर्गीय असेल तर 50% पेक्षा जास्त गुण त्याला असणे आवश्यक आहे। यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार ते आपण बघू। पालकाचे उत्पन्नाचा दाखला लागतो, विद्यार्थ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स, आई किंवा वडिलांच्या जातीचा दाखला आणि विद्यार्थ्यांची फोटो लागतो। तुम्ही जवळपास 8 माध्यमाद्वारे ही परीक्षा देऊ शकता, मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू अशा प्रकारच्या 8 माध्यमाद्वारे ही परीक्षा उपलब्ध असते। आणि या परीक्षेसाठी पासिंग जी असते ती 40% पासिंग असते, म्हणजे 40% किंवा 40%च्या वरती ज्यांना मार्क भेटले असतात ते शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरतात। तर या NMMS परीक्षेच्या आपण जो सिलेबस आहे तो सिलेबस आज आपण पाहिला। सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।